रामकृष्ण हरी. श्री गणेशाला वंदन करून ग्रंथकर्त्यांनी कथेला सुरुवात केली. श्रीकृष्णाला वंदन करून कथेला सुरुवात केली. भक्त विजयाचा 11वा अध्याय. 11व्या अध्यायामध्ये संत कबीरदास महाराजांच्या आयुष्यातील त्यांच्या पत्नी सोबत घडलेला प्रसंग ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेला आहे. या अध्यायामध्ये कथा कशी आहे पहा. भगवंतांनी आपल्याला इतकं समर्थ बनवले. आपले हे जे हात आहेत हे हात देणाऱ्यामध्ये भगवंतांनी ठेवले. आपले हात घेणाऱ्यामध्ये ठेवलं नाही. आपल्या आयुष्यामध्ये अशी अवस्था नाही की आपल्याला कोणासमोर तरी आपले हात पसरावे लागतील. देवाने आपल्याला देणाऱ्या पारड्यामध्ये ठेवले. परंतु कबीरदास महाराजांची कथा अशी नाही. त्यांचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं. घरामध्ये सुख समाधानाची एकच गोष्ट होती, फक्त भगवंताचं नामस्मरण. केवळ भगवंताचं नाम हेच त्यांच्या सुख समाधानाची गोष्ट होती. आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी पुरी होती. घरी जेवण करायला अन्नाचा एक कण नव्हता. त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आहे का. एके दिवशी संध्याकाळी घरी अन्नच शिजलं नाही, काहीच नाही, शिधा सामुग्रीच नाही स्वयंपाक करायला. त्यांची मुलं बाळ उपाशी झोपली आणि जागी होते दोघ जण. कबीरदास महाराज नामस्मरण करत बसले होते आणि त्यांच्या पत्नी घरातलं जे काही काम असेल ते करत होत्या. आणि त्या रात्री संत त्यांच्या घरी आले. बराच वेळ झालेला होता, अंधारी रात्र होती. आता साधू संत यावेळी कुठून कुठून आले. आल्याबरोबर त्यांना पाणी दिलं. त्यांना बसण्यासाठी, त्यांच्या घरामध्ये अंतरण्यासाठी अंतरून तेवढं नव्हतं. एक झोपडी होती, फाटकी झोपडी. ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेले आहे. महिपती महाराज काय म्हणतात, एका फाटक्या झोपडीमध्ये एक तुटकी चटई होती, ज्या चटईवर त्यांची मुलं बाळ झोपलेली होती. मुलाबाळाच्या अंगाखालची चटई काढली, संताला बसण्यासाठी दिली. मनामध्ये भाव बघा फक्त कसा होता. आणि कबीरदास महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितले, अहो साधू संत जेवण करण्यासाठी आलेले, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. आता कबीरदास महाराजांच्या पत्नीला प्रश्न पडला. म्हणले, इथं आपल्यालाच खायला काय नाही, आपणच उपाशी आहोत. आता संतांना काय जेवू घालायचं, कसं प्रश्न पडला. थोडीशी मनाला हसली. भगवंत परीक्षा घेत आहे, काही हरकत नाही, याही गोष्टीसाठी आमची तयारी आहे. आणि मग कबीरदास महाराजांना पत्नी सांगून गेली, अहो मी गावामध्ये जाते. आता या संध्याकाळच्या वेळेला सगळेजण झोपलेले आहेत आणि मला नाही वाटत की आपल्याला या वेळेला कोणीतरी उसनं काही देईल, शिधा सामुग्री. मी काय करते, दुकानामध्ये जाते आणि दुकानाहून उधार साहित्य कोण्या दुकानामध्ये जर मिळालं तर मी घेऊन येते. भगवंत आहे आपल्या पाठीमागं, आपल्याला कुठल्या गोष्टीला कमी पडू देणार नाही. अंधारी रात्र होती, काळ कुट्ट. कबीरदास महाराजांना सांगितलं, संत थकून आलेले आहेत, त्यांचे तुम्ही पाय दावा, मी शिधा सामुग्री घेऊन येते. कबीरदास महाराज सेवा करत बसले. आणि भयंकर अशा अंधाऱ्या रात्री कबीरदास महाराजांची पत्नी, कोणतं गावामध्ये दुकान उघडा आहे का, कोणत्या दुकानामध्ये आपल्याला शिधा सामुग्री मिळेल का, या आशेने मनामध्ये भाव होता. घरी संत आलेले आहेत, संतांना भोजन घालायचंय, संतांना जेवू घालायचंय, मनाचा शुद्ध भाव. आणि गावामध्ये शिधा सामुग्री आणण्यासाठी दुकानामध्ये गेली. पाहिलं, अंधारी रात्र झाल्यामुळं, उशीर झाल्यामुळं सगळे दुकानं बंद झाली होते. मनामध्ये विचार आला, काय करावं आता, काय करावं. दुकान तर उघडे नाही. तिथून अजून थोडं पुढे गेल्यानंतर एका दुकानाचं थोडंसं दार उघडं दिसलं
आणि उघड दिसल्यानंतर आतून थोडासा दिव्याचा प्रकाश येत होता. वाटलं दुकानदार जागी आहे. आणि त्या दुकानाजवळ गेल्यानंतर दार वाजवलं. दुकानदार आहात का आपण? कोणी आहे का? दुकानदाराने दार काढलं. संध्याकाळी स्त्री आलेली आहे, काहीतरी कामानिमित्त आली असेल म्हणून तिला अगोदर विचारलं, बाई कोण आहेस तू? आणि जसा हे त्याच्या हातामध्ये असलेला जो दिवा होता, दिवा त्या स्त्री समोर घेतला. त्या स्त्रीचा सुंदर चेहरा त्या दुकानदाराच्या दृष्टीस पडला. तारुण्य अवस्थेमध्ये असणारी स्त्री आहे आणि त्या स्त्रीच्या तोंडातून उत्तर आलं, मी कबीरदासांची पत्नी आहे. आपला परिचय सांगितला आणि त्या दुष्ट दुकानदाराच्या मनामध्ये विषय भावना उत्पन्न झाल्या. कामातूर झाला वाणी आणि दुष्ट नजरेने त्या स्त्रीकडे पाहू लागला. महाराज, ज्यावेळी परिस्थिती परीक्षा घेते ना, त्यावेळी इतकी दुर्धर परीक्षा घेते. पहा, शुद्ध भावाने घरी संत आलेल्या संतांना भोजन घालावं आणि आपल्या सत्वाची हानी होणार नाही असं काहीतरी कर्तव्य करावं म्हणून एक स्त्री घराच्या बाहेर अंधाऱ्या रात्री बाहेर पडली. दुष्ट अगोदरच्या काळी नव्हते असं नाही, दुष्ट आताच आहेत असं नाही. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग, कोणतंही युग असू द्या, माणसाच्या मनामधल्या ज्या दुष्ट भावना आहेत, युग कोणतंही असू द्या, दुष्ट त्या युगामध्ये झालेच हो. आणि अंधाऱ्या रात्री तारुण्य अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रीला एका साधूची पत्नी आहे हे सुद्धा पाहिलं नाही. इतके दुष्ट लोक आहेत. आणि मग त्या स्त्रीला पाहिलं आणि म्हणाला, काय पाहिजे तुम्हाला? आणि कबीरदास महाराजांच्या पत्नीने सांगितलं, घरी संत आले आणि माझ्या घरची जे शिधा सामुग्री आहे ती संपलेली आहे आणि मला काहीतरी शिधा सामुग्री पाहिजे. मला जे काही तांदूळ, डाळ, तेल, पीठ ह्या सगळ्या वस्तू मला द्या आणि याचे जे काही पैसे होतील ते मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये वापस आणून देते असं म्हणाले. आणि कामातूर झालेला वाणी ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. कामातूर कसा झाला 2 ओव्या ऐका. ऐसे बोलताची सुंदर वाणी झाला कामातूर, जेवी अहल्या देखुनी शशिवर करी अविचार मानसी. अहिल्याला पाहिल्यानंतर जो इंद्र आहे, इंद्राच्या मनामध्ये कशी कुबुद्धी निर्माण झाली, काम वासना निर्माण झाली, तसा कामातूर झाला वाणी. महिपती महाराज पुढे सांगतात की पार्वती देखोनी सुंदर, कामे व्यापिला भस्मासुर, की विश्वजननीस दशकंधर, पाप दृष्टी जेवी पाहे. पार्वती मातेला पाहिल्यानंतर कामे व्यापिला भस्मासुर, भस्मासुराच्या मनामध्ये जसा काम उत्पन्न झाला, किंवा सीता मातेला पाहून रावणाच्या मनामध्ये
कशी काम भावना उत्पन्न झाली. पाप दृष्टीनं दशकंदर जसा सीता मातेला पाहू लागला त्याप्रमाणे तो वाणी महाराजांच्या पत्नीकडे पाहू लागला. ना तरी पांडव जाया द्रौपदी सती, तिसी दुर्योधन धरी कुमती, तैसा वाणी पापमती, कबीर कांतेसी बोलत. द्रौपदीला पाहून दुष्ट दुर्योधनाच्या मनामध्ये जशा काम इच्छा निर्माण झाल्या, वाईट भावना निर्माण झाल्या, तशा भावना या वाण्याच्या मनामध्ये झाल्या. संध्याकाळच्या वेळेस एखादी स्त्री आपल्याकडे संतांना भोजन देण्यासाठी शिधा सामुग्री मागण्यासाठी आलेली स्त्री, देवाच्या कार्यासाठी आलेली स्त्री, तिच्याविषयी मनामध्ये पाप इच्छा निर्माण झाली आणि त्या स्त्रीला हा वाणी म्हणू लागला, मी तुला साहित्य देतो, शिधा सामुग्री देतो, परंतु माझी एक अट आहे. म्हणे माझे मनोरथ करीसी पूर्ण, तरी सामग्री देईन तुझं कारण. माझं मनोरथ तू पूर्ण कर, मला काम भोग पाहिजे तुझ्याकडून, माझी इच्छा पूर्ण कर. कबीरदास महाराजांच्या पत्नी समोर इतकं मोठं संकट उभारलं, काय करावं. पतिव्रता स्त्री आहे. पतिव्रता स्त्रीसाठी पती सोडून दुसऱ्या काहीच गोष्टी तिच्यासाठी महत्वाच्या नसतात. पती हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा परमेश्वर, भगवंतापेक्षाही मोठा परमेश्वर. आणि एक क्षणभर विचार केला, काय करावं. धर्माने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, धर्माचं कार्य करावं का संताला जीव घालावं, आपलं सत्व राखावं का आपली आबरू राखावी. पतिव्रतेचा धर्म काय आहे. आणि कबीरदास महाराजांच्या पत्नी समोर प्रश्न निर्माण झाला, पतिव्रता धर्म पाळायचा का साधू संतांना भोजन घालायचं. आणि त्या ठिकाणी कबीरदास महाराजांच्या पत्नीनं निवडले, माझ्या मनामध्ये जे काही इच्छा आहे, माझ्या मनामध्ये जे काही चांगली भावना आहे, ते भगवंताला माहित आहे. माझ्या समोर परिस्थिती भगवंताने अशी दुर्धर मांडलेली आहे ना, त्या परिस्थितीला सामोरं जायचं. माणसाच्या आयुष्यामध्ये परिस्थिती कशीही येऊ द्या, ज्यावेळी तुम्ही सगळ्या गोष्टी भगवंतावरती सोडता का, देवा करता करविता तू आहेस, आता जे काही करशील ना देवा ते तू करशील. माझ्या आयुष्यामध्ये असणारं सुख दुःख मी सगळं तुला समर्पित केलं देवा, जे काही करायचंय आता ते तू कर. असं म्हणून कबीरदास महाराजांच्या पत्नीनं क्षणभर विचार केला आणि साधू संतांचं भोजन महत्वाचं आहे. काही झालं तर साधू संतांना भोजन घालणं आपला हा धर्म आहे. आपल्या सत्वाला हानी न पोहोचू देणं हे आपलं कर्म आहे. मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केला आणि त्या वाण्याला सांगितले. महिपती महाराजांनी प्रसंग खूप सांगितलेले आहेत, अर्थपूर्ण प्रसंग सांगितलेले आहेत. म्हणे नाही म्हणता याच कारण, तरी आणि कोठे न मिळेची अन्न, संतासी पडता उपेशन, सत्वासी हानी होईल. याला जर मी नाही म्हणाले तर गावामध्ये दुसरीकडे कुठं दुकान उघडही नाही, घरी साधू संत उपाशी आहे, आपल्या सत्वाची हानी होईल. त्या ठिकाणी शास्त्रार्थ पाहिला, समय पडेल तैसे वर्तने, प्रसंगाए से उत्तर देणे, सभा पाहुनी कीर्तन करणे, बीज पेरणे भूमी ऐसे.
माणसानं प्रसंगानुसार वागावं, वेळेनुसार बदलावं, प्रसंगानुसार बोलावं, सभा पाहून कीर्तन करावं आणि भूमी पाहून बीज पेरावं. कोणत्या भूमीमध्ये कोणतं बीज, कोणतं अन्न चांगलं येतं ते भूमी पाहून बीज पेरावं. हे शहाण्यांचं लक्षण आहे. हरिश्चंद्र राजा सत्वगुणी, डोंबा घरी वाहे पाणी, तारामती तयाची राणी, क्लेश भोगुनी राहिली. मनामध्ये विचार केला, सत्वशील हरिश्चंद्र राजा होता आणि हरिश्चंद्र राजाच्या आयुष्यामध्ये इतका दुर्धर प्रसंग आला, डोंब्याच्या घरी पाणी वाहावं लागलं. आणि तारामती राणी, ज्या राणीच्या चहू बाजूकडून तिची सेवा करण्यासाठी दास दाशा होत्या, राणीची सेवा करायला कुठल्या एका क्षणार्ध कुठल्याच गोष्टीचं कमी न असलेली राणी, त्या राणीला तिच्या आयुष्यामध्ये काय अवस्थांना पुढे जावं लागलं तो तर प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आलेला नाही. मनाशी ठाम निश्चय केला आणि आपण याला हो म्हणावं. दुकानदाराला म्हणाली, ठीक आहे, तुझी जी काही इच्छा आहे ती मी पूर्ण करीन, परंतु तू आधी मला शिधा सामुग्री दे. शिधा सामुग्री दिल्यानंतर मी घरी जाते, साधू संतांना भोजन खाऊ घालते आणि त्यानंतर मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी वापस येते. आयुष्यामध्ये वाईट प्रसंग आलेला आहे. दुकानदाराने जे जे साहित्य लागणार होतं, शिधा सामुग्री सगळी दिली. शिधा सामुग्री घरी आणून दिली आणि स्वयंपाकाची तयारी करू लागली. स्वयंपाकाची सगळी शिधा सामुग्री तयार करू लागल्यावर साधू संत म्हणाले, उशीर झालेला आहे, आम्ही सुद्धा स्वयंपाक करू लागतो. म्हणून सगळ्या साधू संतांनी जे काही ज्यांच्या त्यांच्या वाट्याला कोणी काही केलं, कोणी काही केलं, म्हणजे आपण सगळे मिळून करू, सगळे मिळून आनंदानं जेवण करू, उशीरही झालेला आहे. साधू संतांनीही मदत करू लागली, स्वयंपाक केला. साधूंना छान प्रकारे भोजन वाढलं, जेवण झालं साधू संतांचं. भोजन झाल्यानंतर आपल्या पतीला एकांतात बोलवत आहे आणि आपल्या पतीला एकांतात बोलवून सांगते, अहो, हे जे शिधा सामुग्री आणली, हे शिधा सामुग्री एका अटीवर आणलेली आहे. त्या दुकानदाराकडून मी ज्या दुकानदाराकडून ही शिधा सामुग्री आणली त्याला एक अट घातली होती त्यांनी, आणि ती अट मी मान्य करून आलेली आहे आणि त्याला माझ्याकडून काम इच्छा पाहिजे त्या दुकानदाराला. आणि आता तुम्ही साधू संताकडे बसा, मी त्याला काम भोग देऊन येते. कबीरदास महाराजांनी या गोष्टी ऐकल्या आणि कबीरदास महाराजांनी आपल्या पत्नीला काय म्हणतात पहा. खरं आज आयुष्याचं तू सार्थक केलंस. आपला जो देह आहे तो देह संत कारणी लावला. आज खऱ्या अर्थानं तू तुझ्या आयुष्याचं सार्थक केलेलं आहे. आणि ऐकून म्हणे कबीर भक्त, मीही येतो तुझं संगात, त्या वाणियाचा उपकार बहुत आम्हावरी झाला असा. कबीरदास महाराजांनी म्हणले नको, संध्याकाळची रात्र झाली, तू एकटी जाऊ नको, मी तुझ्या सोबत येतो आणि मी तुला सोडायला येतो. प्रसंग इतका दुर्धर पहा. आता देवाला सत्व पाहायचं आहे. भयंकर अशा अंधाऱ्या रात्री विजांचा गडगडाट होऊ लागला आणि भयंकर पाऊस सुरू झाला. इकडे दुकानदाराला तर शब्द दिलेला होता की साधू संतांना मी जीव घातल्यानंतर मी तुझ्याकडे येते. आता बाहेर तर इतका जोरदार पाऊस सुरू आहे, सोसाट्याचा वार आहे, विजा कडकडत आहे. अशा दुर्धर प्रसंगामध्ये जायचं कसं? आणि कबीरदास महाराजांनी म्हणले मी तुला सोडायला येतो. प्रसंग आहे का की त्या वाण्याचा आपल्यावर खूप उपकार आहे आणि त्या उपकारामधून असं उत्तीर्ण होणं शक्य नाही. म्हणले तेवढा मोठा त्याचा उपकार आपल्यावरती केलेला आहे, मी तुला सोडायला येतो. महापर्जन्य पडता मेदिनी तमे दाटली घोर जननी,
एकले जाता तुझ लागुनी, भय निज मनी वाटेल. आणि या बाहेरच्या काळकुट्ट अंधारामध्ये एकलं जायला तुला भेव वाटेल, भय मनी वाटेल. मी येतो तुला सोडायला. ऐसे म्हणून त्यावसरी कांतेसी बैसविली स्कंधावरी. कबीर जावया बाजारी, चाले झडकरी लगबगे. आपल्या पत्नीला खांद्यावर घेतलं भयंकर अशा पावसामध्ये, आणि कबीरदास महाराज आपल्या पत्नीला घेऊन निघाले वाण्याच्या दुकानाकडे. इकडं वाणी वाट बघत बसला होता, कामातूर झालेला वाट, आणि मनामध्ये विचार करतोय. तव वाणी कामातुर होऊन, वाट पाहात बैसला जाण. म्हणे रात्री एकटी येऊन, गेली ठकवून मज लागी. आणि चुरमळत बसलेला आहे. म्हणले रात्री अपरात्री बाई आली बाबा, मला ठकवून गेली. येतो म्हणली, बराच वेळ झाला अजून आली नाही. मला ठकिवली, तिनं फसवली, असा मनामध्ये विचार करत बसलेला आहे. कामातूर झालेला वाणी आहे. आणि त्या अंधाऱ्या रात्री भयंकर पावसाच्या वातावरणामध्ये कबीरदास महाराज आपल्या पत्नीला डोक्यावर खांद्यावरती घेऊन त्या वाण्याच्या घरापर्यंत आले. आपल्या पत्नीला सोडलं. त्या वाण्याच्या घराचं दार लावलेलं होतं. कबीरदास महाराजांच्या पत्नीनं दार ठोठावलं. दार ठोठावल्यानंतर आणि दाराचा आवाज ऐकला आणि मनामध्ये आनंद वाटला. आली म्हणले, काही का असेना आली, स्त्री आली म्हणून कामातूर झालेला लगबगीनं जाऊन दार खोललं. दार उघडल्यानंतर पाहिलं, तीच स्त्री दिसली. आणि मग तिला आत बोलवून घेतलं. दुष्ट भावना मनामध्ये, तिला आत बोलून घेतल्यानंतर तिला जवळ बसवून घेतलं. प्रसंग आहे का, महिपती महाराजांनी खूप गोड ओवी लिहिलेली आहे. आणि मग तिला जवळ बसवून घेतल्यानंतर तिला प्रश्न विचारतोय. सगळ्या तिच्या संपूर्ण शरीराकडे नजर फिरवली. आणि नजर फिरवल्यानंतर त्या वाण्याची नजर कबीरदास महाराजाच्या पत्नीच्या पायावर नजर गेली. आणि मग त्याच्या मनामध्ये एक शंका आली. कोणती शंका आली ऐका. स्वस्थानी बैसता जान, वाणी बोलिला तिज कारण. कर्दमे भरले नाहीत चरण, वर्षता घन पार. आणि त्या स्त्रीला प्रश्न विचारू लागला. माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. बाहेर इतका जोराचा कडाक्याचा पाऊस सुरू आहे, आणि एवढ्या कडाक्याच्या पावसामध्ये एवढा चिखल बाहेर झालेला आहे. चिखलामध्ये बाई तुझे पाय कसं काय भरले नाही? माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर दे म्हटल्यानंतर, आणि खरं खरं सांग, खोटं सांगू नको असं म्हणाल्यानंतर महाराजांच्या पत्नीने सांगितलं, माझ्या पतीनं मला खांद्यावरती आणून सोडले, मला खांद्यावरती बसवले. या अंधाऱ्या रात्री मला इकडे तुमच्या घरी यायला भीती वाटल, आणि माझ्या पतीनं मला इथपर्यंत आणून सोडलं. आणि असं ऐकल्यानंतर नवल वाटलं, वाण्याला नवल वाटलं. एक ते कबीरदास महाराज आहेत म्हणले, ज्यांनी स्वतःच्या पत्नीला माहित असताना ही संध्याकाळी कुठं चालली, कशासाठी चाललेली आहे माहित असताना स्वतःच्या खांद्यावरती बसवून तिला इथपर्यंत माझ्यापर्यंत आणून सोडले. आणि एक मी आहे पापी, एक अबला स्त्री संध्याकाळी आपल्याकडे संताचं भोजन जीव घालण्यासाठी, मदत मागण्यासाठी आलेलं. आपण तिचा
फायदा घेतोय. मनामध्ये विचार आला, अनुताप निर्माण झाला मनामध्ये. बघा, माणसाचं आयुष्य बदलायला एक गोष्ट पुरेशी असते माणसाला. आणि मनामध्ये मग अनुताप निर्माण झाल्यानंतर मनामधले सगळेच्या सगळे वाईट विचार निघून गेले आणि उठला. आणि उठल्यानंतर महाराजांच्या पत्नीच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि महाराजांच्या पत्नीला बोलू लागला, आई, माझं चुकलं, मला माफ करा. खरंच मी कबीरदास महाराजांना ओळखण्यामध्ये मोठी चूक केली. माझ्या आयुष्यामध्ये झालेला हा सगळ्यात मोठा गुन्हा उदाहरणानं मला माफ करा. मी पापी, दुष्ट, दुराचारी, मी कामातूर होऊन तुम्हाला काम इच्छा, कामभोग मागितला. माझी चूक झाली, मला माफ करा तुम्ही. मी तुमचा बालक आहे, तुम्ही आई समजून एक बालक चुकला म्हणून माफ करा. असं म्हणून त्या स्त्रीच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं. डोळ्यामधून त्याच्या अश्रू येऊ लागले आणि अश्रू आल्यानंतर महाराजांच्या पत्नीनं उठवलं आणि माफ केलं. आता वाणी बोलू लागला, कुठे आहेत कबीरदास महाराज, मला महाराजांना भेटायचंय. इतका महान पुरुष, महाराजांना ओळखण्यात माझी चूक झाली आणि मला महाराजांना भेटवा, मला आत्ताच महाराजांची भेट करायचंय. आणि त्याच संध्याकाळच्या रात्री दोघेही कबीरदास महाराजांच्या घरी आले. साधू संत जेवण करून झोपले होते. दारात आपल्या जे काही झोपडी होती, झोपडीचा झोपाटा काढला आणि गेल्यानंतर कबीरदास महाराज जागीच होते, झोपले नव्हते. गेल्यानंतर कबीरदास महाराजांच्या पायावरती मस्तक ठेवून रडू लागला, महाराज चुकलं, मला माफ करा. मी दुष्ट, दुर्बुद्धी, दुराचारी असणारा तुम्हाला ओळखण्यात मी चूक केली. उदार अंतकरणाने मला क्षमा करा महाराज, माझ्याकडून चूक झाली म्हणाला. कबीरदास महाराजांना कळालं की त्याच्या मनामध्ये अनुताप निर्माण झालेला आहे आणि अनुताप निर्माण झाल्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरी मोठी कोणती शिक्षा नाही आहे. कबीरदास महाराजांनी उठवलं, माफ केलं आणि मग त्या वेळपासून कबीरदास महाराजांची सेवा करू लागला. कबीरदास महाराजांसाठी काही करू लागला. म्हणजे कबीरदासांविषयी मनामध्ये त्याच्या चांगला भाव निर्माण झाला. आणि ही वार्ता ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि नामदेवरायांच्या कानावरती गेली. खरंच धन्य आहेत कबीरदास महाराज, धन्य आहेत. आणि संत निघून गेल्यानंतर काही दिवसांनी कबीरदास महाराजांना भेटण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आले. या तिन्ही संतांची भेट झाली. इतका आनंद झाला कबीरदास महाराजांना दोघांनाही पाहून. दोघांचीही गळा भेट घेतली, आनंद, क्षेमकुशल विचारलं, सांगितले. आणि सांगितल्यानंतर कबीरदास महाराजांना पंढरपूर क्षेत्राचं महिमान सांगितलं. दोघांनाही जे अंतरात जे निज गोष्टी जे आहेत, गुह्य गोष्टी अंतरातल्या, जे अंतरीच्या जे खुणा आहेत, दोघेही भगवंताच्या कार्यासाठी आलेले होते. या कलियुगामध्ये सत्य धर्म वाढवण्यासाठी आलेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी अंतर्मनाने सांगितलं, तुम्ही शिंपल्यामध्ये कसा अवतार घेतला, शिंपल्यामध्ये तुम्ही कसं धारण झाला, हे गुजगुह्य गोष्टी आम्हाला कळून आलेल्या आहेत. दोघांच्या गोड संवाद झाला आणि गोड संवाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी सांगितलं, तुम्ही पंढरपूरला या. पंढरपूरचं तीर्थक्षेत्र मोठं, अतिपावन आहे. पंढरपूरचा महिमा मोठा आहे, अगाध आहे. आणि पंढरपूरला या. आमंत्रण दिलं. आमंत्रण दिल्यानंतर महाराजांनी सांगितलं, ठीक आहे म्हणाले, मी आषाढी किंवा कार्तिकीच्या एकादशीला मी पंढरपूरला येतो. आणि वचन दिलं. आणि तिथून ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज पुढे आपली यात्रा आहे, तीर्थयात्रा पुढे चालू लागले. भक्त विजयाचा 11वा अध्याय समाप्त झालेला आहे. या अध्यायामधून आपल्याला काय घ्यायचं की कबीरदास महाराजांच्या पत्नीने साधू संतांना भोजन घालावं या उद्देशाने, पतिव्रता धर्म होता, पतिव्रता धर्म मोडायला सुद्धा तयार झाली.
एका साधू संतांना भोजन घालण्यासाठी. सांगायची गोष्ट एवढीच आहे की आपल्याकडे तर एवढं मोठं आहे ना, खूप आहे आपल्याकडे. अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं की भगवंतांनी आपले हात जे आहेत हे देणाऱ्यामध्ये ठेवलेले आहेत. आपल्याकडे अन्नासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला दुसऱ्याकडे हात पसरावं लागत नाही. याचक नाहीत आपण. म्हणून अन्नदानाला इतकं मोठं महत्व आहे. या कथेमधून आपण या बोध घ्यायचा, कथेमधून अन्नदान करायचं. जितकं शक्य होईल आयुष्याचा उद्धार करायचा असेल. आणि आयुष्य ज्यावेळी गरुड पुराणामध्ये खूप सुंदर कथा येते, ज्यावेळी तुम्ही प्रवासाला निघता, प्रवासाला निघाल्यानंतर या मृत्यू लोकातला 2-4 दिवसाचा, महिन्या 2 महिन्याच्या प्रवासासाठी तुम्ही एवढी शिदोरी बांधून घेता, परंतु इहलोक सोडून परलोकाकडे ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला कसं कळत नाही की परलोकाची शिदोरी म्हणजेच पुण्याची शिदोरी, अन्नदान, दान धर्म तुमचं, ते तुमची शिदोरी आहे. ते तुम्हाला इथं तयार करायचं कळलं पाहिजे. गरुड पुराणामध्ये खूप सुंदर कथा आहे. आजच्या अध्यायाचा भावार्थ हाच आहे, अन्नदान करा. सर्वश्रेष्ठ दान आहे अन्नदान, म्हणून अन्नदान करा. उद्याच्या अध्यायामध्ये औंढ्या नागनाथामध्ये जे देऊळ फिरलं, देऊळ कसं फिरलं. नामदेवराय कीर्तन करीत असताना गर्विष्ठ ब्राह्मण आले. अरे म्हणले, काय तुम्ही आरडू लावला रे? म्हणले, आमच्या महादेवाला असलं भजन बिजन आवडत नाही. म्हणले, आमच्या सदाशिवाला आवडत नाही. हे बोबाटा तुम्ही पंढरपूरला जाऊन करा म्हणले, तिकडं चला हटा म्हणले. नामदेव महाराजांना या मंदिरातून बाहेर हाकलून दिलं. आणि नामदेवरायासाठी देऊळ कसं फिरलं, सदाशिव कसं फिरले. आज सुद्धा औंढ्या नागनाथाचं देऊळ त्याच अवस्थेमध्ये आहे. इतका मोठा पुरावा असा आहे. या ज्या आपल्या कथा आहेत का, या घडलेल्या कथा आहेत. या कथेला कोणीही काही म्हणू द्या, नावं ठेवू द्या, आपल्याला माहित आहे ना, ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे, जो कोणी नाव ठेवेल, दूषण ठेवेल, त्याचा भोग त्याला भोगावा लागेल. परंतु या कथा नसून घडलेल्या गोष्टी आहेत. आपल्या आयुष्यातल्या व्यथा कमी करणाऱ्या या भगवंताच्या कथा आहेत. कथा तुम्ही श्रवण करा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. रामकृष्ण हरी. आजच्या अध्यायाचा या ठिकाणी शेवट झालेला आहे. सर्व भाविक भक्तापर्यंत हा अध्याय पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पोहोचवेल. रामकृष्ण हरी. आदेश.